नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चाललोय नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर येथील श्री गोंदेश्वर महादेव मंदिर येथे। सिन्नर गावात प्रवेश केल्यावर सिन्नर कोटच्या आधी एक छोटा कच्चा रस्ता आत जातो। तिथून थोडं पुढे गेल्यावर हे मंदिर आहे। गोंदेश्वर हे सर्वात वेगळे मंदिर आहे, कारण मंदिराच्या भोवती भक्कम तटबंदी आहे। पूर्वी या तटबंदीला चारही दिशांना प्रवेशद्वारे असावीत, परंतु आता मात्र फक्त पूर्व व दक्षिणेकडील प्रवेशद्वार वापरात आहे। हे मंदिर 12व्या शतकाच्या सुरुवातीला गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधले असे म्हटले जाते। या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर आणि पुढे गोंदेश्वर पडले असावे। हे मंदिर 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते। यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची 4 उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत। गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे। रथसप्तमी निमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात। तसेच विद्यार्थी मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार घालतात। मंदिर साधारण 5.5 फूट उंच आणि 37 बाय 28 मीटर आकारातील अधिष्ठानावर उभे आहे। यावरील गजशिल्पे पाहिली तर मंदिर गजरथावर स्वार झालेले दिसते। गजशिल्पांवर काळाने आघात केले आहेत, मात्र तरीही त्यांची सुंदरता भरीव वाटते। हा आहे मंदिराचा पूर्वेकडील दरवाजा। त्याचा मंडप नक्षीने बहरला असून त्याचे शिखर कोसळले आहे। मुख्य शिवमंदिरासमोर नंदी मंडप आहे। त्याचे वेगळेपण म्हणजे नंदी मंडपही मंदिरासारखा अतिशय देखणा आहे। मूळचा नंदी भग्न असून मंडपाच्या उजव्या बाजूला ठेवलेला आहे। त्या नंदी शेजारी आणखी 2 भग्न नंदी पाहायला मिळतात। ते कोणत्या मंदिराचे आहेत हे स्पष्ट होत नाही। सभा मंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत।
उत्तरेकडील बाजूला गर्भगृहातील पाणी जावे यासाठीचे गोमुख मकर शिल्पाने नटलेले आहे. महाराष्ट्रात सुमारे 500 वर्षे यादव राजघराण्याने राज्य केलं. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरं, मठ, रस्ते आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात. यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहरात होती. त्याचा उत्तम नमुना म्हणजे शिवपंचायतन प्रकारातील हे गोंदेश्वर मंदिर. अतिशय अप्रतिम आणि देखणे असे हे कोरीव काम दगडावर किती कष्टाने त्यावेळच्या कलाकारांनी उतरवलं असेल याची आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो. कला, शिल्प आणि स्थापत्याचा हा समृद्ध वारसा एकत्रित अनुभवायचा असेल तर सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर नक्की पाहायला हवे. सिन्नर म्हटलं की गोंदेश्वर मंदिर अशी ओळख पटकन सांगितली जाते, पण नाशिकमधील दक्षिण शैलीतील एकमेव मंदिर म्हणजे ऐश्वरेश्वर मंदिर. गोंदेश्वर मंदिर पाहण्यासाठी जाताना रस्त्यातील हे मंदिर नजरेतून सुटतं. याचं कारण म्हणजे या मंदिराचा हवा तसा गवगवा झालेला नाही. सिन्नरच्या वायव्येला सरस्वती नदीच्या काठाशी ऐश्वरेश्वर मंदिर आहे. मंदिराचे शिखर आता जागेवर नाही. डॉक्टर अरुणचंद्र पाठक यांच्या स्थानपोथी एक पुरातत्वीय अभ्यास या ग्रंथानुसार हे मंदिर 11व्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थकात दुसऱ्या सेऊणदेवाचा मुलगा परमदेव याने बांधले असावे असे म्हटले आहे. गोंदेश्वर व ऐश्वरेश्वर मंदिरांची माहिती श्री रमेश पडवळ यांच्या वारसायन या पुस्तकातून घेतली आहे. नाशिक जिल्ह्याच्या वारसा स्थळांचा महत्त्वपूर्ण अभ्यास श्री रमेश पडवळ यांनी या पुस्तकात मांडलाय.
गोंदेश्वर मंदिर बघायला सिन्नरला आल्यास ऐश्वरेश्वर मंदिरही नक्की बघायला हवे.